Welcome students of class 7th. Today we are going to learn the subject general science, and in general science today's chapter is chapter 1, that is adaptations and classification. And in this chapter today's topic is classification of living organisms. So let's start. So after learning adaptations in plants and adaptations in animals, now we have to learn what the scientist Darwin stated about the evolution, that is Darwin's theory of evolution. Charles Darwin, a biologist, studied numerous types of plants and animals and suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to a changing environment. तर चार्ल्स डार्विन यांनी जे बायोलॉजिस्ट होते त्यांनी खूप साऱ्या प्लांट्स आणि ॲनिमल्सचं अध्ययन केलं आणि त्यातून त्यांनी असा निष्कर्ष काढला की तेच प्राणी जगतात जे स्वतःला बदलत्या वातावरणानुसार ॲडॉप्ट करू शकतात. म्हणजे जे ॲडॉप्टेशन्स करू शकतात असेच प्राणी जगू शकतात. आणि याला त्यांनी म्हटलं धिस इज कॉल्ड द थेअरी ऑफ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आणि याला त्यांनी सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं नाव दिलं. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे काय, तर जो सगळ्यात फिट असेल, म्हणजेच वातावरणामध्ये जो स्वतःला फिट करू शकत असेल असाच प्राणी किंवा असाच सजीव या वातावरणामध्ये जिवंत राहू शकतो. आणि यालाच धिस इज डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल, याला डार्विनचं पहिलं प्रिन्सिपल असं म्हणतात. इफ ॲन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक अँड इज एबल टू सर्वाईव्ह, धिस चेंज इज प्रिझर्व इन द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे एखादी प्राणी किंवा एखादी सजीव जर अशा एखाद्या कॅरेक्टरिस्टिकसोबत जन्माला आला असेल की जे त्याला उपयोगी असेल, बेनिफिशियल म्हणजे उपयोगी असेल, तर हा चेंज त्याच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये प्रिझर्व केला जातो. म्हणजे तो नेक्स्ट जनरेशनमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो आणि त्या नेक्स्ट जनरेशनच्या नंतरसुद्धा तो तसाच कायम राहतो. धिस इज डार्विन्स सेकंड प्रिन्सिपल, आणि हे डार्विनचं दुसरं प्रिन्सिपल आहे. अँड इज कॉल्ड द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, आणि याला म्हणतात थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. म्हणजे नॅचरली असे आपले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे प्रिझर्व केले जातात, जे आपल्याला उपयोगी आहेत, आणि असे कॅरेक्टरिस्टिक्स जे आपल्याला उपयोगी नाही ते हळूहळू आपल्यातून नष्ट होतात. ज्याला आपण याचं उदाहरण आपण देऊ शकतो की जसं माणसाला आधी शेपटी होती असं म्हणतात, आणि त्या शेपटीचा उपयोग नसल्यामुळे हळूहळू ती शेपटी आपल्याला आपली नष्ट झालेली आहे. याला म्हणतात नॅचरल सिलेक्शन. नाव लेट्स लर्न द नेक्स्ट टॉपिक, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. वाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड? सजीवांचे वर्गीकरण का केले जाते? विच आर द क्रायटेरिया यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स? वनस्पती आणि प्राणी यांचं वर्गीकरण करण्यासाठी कोणते क्रायटेरिया म्हणजे निकष वापरले जातात? इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम्स इन धिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाईम. एकाच वेळी सर्व सजीवांचा अभ्यास करणे हे अवघड काम आहे, आणि यासाठी आपल्याला क्लासिफिकेशन हेल्प्स इन दिस रिस्पेक्ट. क्लासिफिकेशन मदत करतं. डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज्ड डिफरंट क्रायटेरिया अँड इंडिपेंडंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल्स. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे निकष वापरून ॲनिमल्स आणि प्लांट्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. अ हायरार्ची इज फॉर्म्ड इन द क्लासिफिकेशन दॅट स्टार्ट्स विथ किंगडम ॲनिमिलिया ऑर किंगडम प्लांटी. हायरार्ची म्हणजे उतरंड, म्हणजे उतरत्या क्रमाने. तर याची सुरुवात ही किंगडम ॲनिमिलिया किंवा किंगडम प्लांटीपासून होते, म्हणजेच प्राणी आणि वनस्पती. फर्दर ग्रुप्स अँड सब ग्रुप्स आर फॉर्म डिपेंडिंग अपॉन बेसिक सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. आणि यानंतरचे जे ग्रुप्स किंवा सब ग्रुप्स आहेत हे त्यांच्या सिमिलॅरिटीज म्हणजेच सारखेपणा आणि डिफरन्सेस म्हणजेच वेगळेपणावर अवलंबून आहेत. धिस इज कॉल्ड द हायरार्ची ऑफ क्लासिफिकेशन. यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम असे म्हणतात. बायनॉमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल लिनियस. कार्ल लिनियसची बायनॉमियल म्हणजे द्विनाम म्हणजेच दोन नाव असलेली पद्धती. इमॅजिन दॅट देअर आर 4 स्टुडंट्स विथ अ नेम कबीर और किरण इन अ क्लासरूम. एकाच वर्गामध्ये कबीर किंवा किरण नाव असलेले 4 विद्यार्थी आहेत. इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम
हाऊ वूड यू एन्श्युअर दॅट अदर्स नो विच वन ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट विदाउट एनी कन्फ्युजन. आता या 4 विद्यार्थ्यांपैकी आपण एखाद्या विद्यार्थ्याबद्दल जर माहिती सांगत आहोत तर नेमका तो विद्यार्थी कोणता हे सगळ्यांना कळावं यासाठी आपण कोणती पद्धत वापरू. वी वूड टेल द फुल नेम. आपण त्याचं पूर्ण नाव म्हणजेच त्याचं नाव आणि आडनाव हे दोन्ही सांगू. दॅट इज फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. आणि याच पद्धतीने दिस इज सिमिलर टू बायनॉमियल नॉमिनिक्लेचर. याच पद्धतीने आपण सर्व प्राण्यांची आणि वनस्पतींची नावं या बायनॉमियल नॉमिनिक्लेचर पद्धतीने सांगत असतो. बायनॉमियल नॉमिनिक्लेचर इज यूज टू आयडेंटिफाय ईच ऑर्गॅनिझम. तर पृथ्वीवरील माहीत असलेला प्रत्येक सजीव हा बायनॉमियल नॉमिनिक्लेचर या पद्धतीने आयडेंटिफाय केलेला असतो. त्याला प्रत्येकाला एक नाव दिलेलं असतं. अकॉर्डिंगली अ सायंटिफिक नेम हॅज बीन असाइन्ड टू ईच ऑर्गॅनिझम. इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. आणि हे जे सायंटिफिक नाव आहे यामध्ये 2 भाग असतात. द फर्स्ट पार्ट इज जीनस अँड सेकंड पार्ट इज स्पेसीज. त्यातला पहिला भाग आहे त्याला म्हणतात जीनस आणि दुसरा पार्ट आहे त्याला म्हणतात स्पेसीज. ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम्स हॅव बीन असाइन अ बायनॉमियल नेम ॲज पर गाईडलाईन्स ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमिनक्लेचर. आणि प्रत्येक सजीवाला जितके काही सजीव आपल्याला माहिती आहेत या प्रत्येक सजीवाला एक नाव असाइन केलेलं आहे. आणि हे नाव असाइन करताना इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमिनक्लेचर याचं पालन केलेलं आहे. ऑल द ऑर्गॅनिझम्स ऑफ अ स्पेसीज आर सो सिमिलर दॅट irrespective of differences in color, height, habitats and habits, they can reproduce among themselves. तर प्रत्येक स्पेसीजमध्ये जर त्या प्राण्याची किंवा त्या वनस्पतीची जर स्पेसीज ही सारखी असेल तर जरी त्यांच्या कलरमध्ये, हाईटमध्ये, हॅबिटॅट्समध्ये किंवा हॅबिट्समध्ये जर काही फरक असेल तरीसुद्धा ते एकमेकांसोबत रिप्रोड्यूस करू शकतात. म्हणजेच ते स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करू शकतात जरी त्यांच्यामध्ये थोडाफार फरक असला तरी. अँड फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्फ. त्यांच्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करू शकतात. फॉर एक्झाम्पल ऑल डोमेस्टिक कॅट्स इन द वर्ल्ड बिलॉंग टू द सेम स्पेसीज. जगातल्या जितक्या काही घरगुती आपण मांजरी म्हणतो, आपण घरात आढळणाऱ्या मांजरी, या सर्व मांजरी एकाच स्पेसीजमध्ये येतात. म्हणजेच काय तर त्या आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करू शकतात. The same is true in the case of animals like hen, cow, dog, etc. and plants like mango, wheat, maize, etc. आणि हीच गोष्ट हेन म्हणजे कोंबडी, काऊ म्हणजे गाई, डॉग म्हणजे कुत्री आणि प्लांट्स म्हणजे मँगो आंब्याचं झाड. म्हणजे जगातले कोणतेही जे आंबे असतील ते एकमेकांसोबत त्या झाडांपासून दुसरं झाड तयार करू शकतात. व्हीट आणि मेज यांच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे. फॉलोइंग आर सम एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिझम्स फ्रॉम किंगडम प्लांटी अँड ॲनिमेलिया क्लासिफाईड बाय बायनॉमियल मेथड ऑफ नॉमिनक्लेचर. तर खाली आपल्याला काही प्राण्यांची आणि वनस्पतींची नावं दिलेली आहेत आणि त्यांचं सायंटिफिक नेम आपल्याला तिथे समोर दिलेलं आहे. पहिलं आहे डॉग, ज्याचं सायंटिफिक नेम आहे कॅनिस लुपस फॅमिलियारिस. त्यानंतर आहे काऊ, जिचं सायंटिफिक नेम आहे बॉस टॉरस. त्यानंतर आहे हिबिस्कस, ज्याला आपण जास्वंद म्हणतो, हिबिस्कस रोजा सिनेन्सिस असं त्याचं सायंटिफिक नाव आहे. आणि ज्वारीचं नाव सायंटिफिक नाव आहे सोरगम बायकलर असं त्याचं सायंटिफिक नाव आहे. फाइंड आउट द सायंटिफिक नेम्स ऑफ अदर ॲनिमल्स अँड प्लांट्स इन युअर सराउंडिंग्स अँड डिस्कस इन क्लास. आपल्या सराउंडिंग्समध्ये सापडणाऱ्या इतरही झाडांची आणि प्राण्यांची सायंटिफिक नावं आपल्याला शोधून काढायची आहेत. 29th April is observed as World Frog Protection Day. Killing or harming frog is prohibited by the Wildlife Protection Act. तर बाजूला दिलेल्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की 29th एप्रिल हा वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे म्हणजेच जागतिक बेडूक संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. आणि किलिंग और हार्मिंग फ्रॉग इज प्रोहिबिटेड बाय द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन. वन्यजीव कायद्यानुसार बेडकांना मारणे किंवा इजा पोहोचवणे यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपला पहिला चॅप्टर ॲडॉप्टेशन अँड क्लासिफिकेशन हा इथे संपलेला आहे. पुन्हा एकदा सर्व व्हिडिओज पाहून सगळे व्हिडिओज रिवाईज करून
आपल्याला पाठ समजून घेऊन या पाठावरील एक्सरसाइज आपल्याला सोडवायची आहे.